येथे बक्षीस समारंभ चा कार्यक्रम इथे आपण संपन्न करणार आहोत। तर विजयी उपविजयी सर्व संघांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला इथे बसून घ्यायचंय, स्थानापन्न व्हायचंय। खूप चांगला खेळ दाखवला भिवंडी नगरी दिलेला संघ वीर तानाजी दापोडे संघ। मात्र आपण अंतिम सामन्यामध्ये सेमीफायनल जे उपविजयी संघ झालेला संघ आहात, मात्र निराश होऊन जाऊ नये। गावदेवी स्पोर्ट्सचे व्हॉलंटियर्स सर्वांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचंय। गावदेवी स्पोर्ट्सचे व्हॉलंटियर्स चला मुंब्रा संघ जॉलीबॉयज मुंब्रा आपण सुद्धा यायचंय, आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला। तसेच विलासपूर्ती राहणार गावदेवी स्पोर्ट्सचे सर्व व्हॉलंटियर्स त्वरित आपण यायचंय व्यासपीठाच्या डाव्या बाजूला। भूषण भोईर, प्रियेश मडवी, सचिन गणेश, अजय हजारे, गणेश जरा खेळ बंद कर ना। गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकुम आयोजित नगरसेवक 2020 मध्ये अंतिम फेरीच्या आता पारितोषिक समारंभाला आपण थोड्या वेळातच सुरुवात करणार आहोत। व्यासपीठावर बसलेले मान्यवरांचं आपण स्वागत करून मुख्य पारितोषिक समारंभाकडे आपण प्रवास करणार आहोत। खेळाडूंनी कृपया ज्या खुर्च्या आहेत त्यांच्यावर बसून घ्यावा। जॉलीबॉयज संघ, जॉलीबॉयज संघ, कासडोलीचा संघ आणि भिवंडीचा संघ, जे संघ उपस्थित आहेत त्या सर्व टी शर्ट्सवरच्या खेळाडूंनी इथे बसून घ्यावं। फोर्टी प्लसचे जे संघ आहेत दोन्ही संघ, 40 प्लसचे दोन्ही संघ, कासरवड कोलशेत 40 प्लस आणि बाळकुम 40 प्लस मास्टर कप। मित्रांनो आता तरी पिचवर खेळू नका प्लीज, जरा सर्वांनी स्थानापन्न व्हावं। विकेटवर खेळू नका ना गाड्यांनो, मराठीत कळत नाही का उर्दू मध्ये सांगू? गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकुम आयोजित नगरसेवक 2020 मध्ये आम्ही बक्षीस समारंभाच्या या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं वाडेकर आपण आपला गेम बंद करावा, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी मैदानात यायला लागेल तुमच्यासाठी। प्लीज जरा फार महत्त्वाचा कार्यक्रम आता आपण पार पाडतोय।
फार जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेचं. सन्मान्य नगरसेवक संजय भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एक जबरदस्त उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असलेली ही स्पर्धा. एक जबरदस्त टॅलेंट पाहायला मिळालं ठाणे क्षेत्रातील, भिवंडी मुंबई क्षेत्रातील टेनिस क्रिकेटच्या जगतातील. या स्पर्धेमध्ये आम्हाला गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमी या संघाला ज्यांनी ज्यांनी मदत केली, आर्थिक सहाय्याने ज्यांनी स्पॉन्सरशिप आम्हाला दिली आणि ही स्पर्धा सफल संपूर्ण करण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचं आम्ही प्रथम आभार प्रकट करत आहोत. ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचा उल्लेख झाला नसेल त्यांचा सुद्धा आम्ही आभार या निमित्ताने प्रकट करत आहोत. एक जबरदस्त स्पर्धा. 32 संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. त्या पारितोषिक समारंभाचं आपण इथे आता सुरुवात करीत आहोत. तर नक्कीच तत्पूर्वी आपण स्वागत समारंभाकडे वळूया. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. आमचा बाळकुम गावाचा मान सन्मान म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो ते आमच्या बाळकुम गावाचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो, माजी विरोधी पक्षनेते व ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय श्री देवरामजी लक्ष्मण भोईर यांचा आदरपूर्वक सत्कार इथे केला जातोय. देवरामजी भोईर साहेब उर्फ आमचे लाडके नाना जितेश भोईर यांच्या शुभ हस्ते एक मानाची श्वाल, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण राहावी या कारणास्तव एक सन्मान चिन्ह देऊन नानांना आदरपूर्वक सन्मानित केलं जातंय. आमचे आधारस्तंभ व आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, कोणतंही क्षेत्र असू द्या, कोणताही खेळ असू द्या, त्यावेळेस नानांचा फक्त नानांना आम्ही फोन केला तर नानांची उपस्थिती त्या ठिकाणी आम्हाला लाभते. दरम्यान बोलूया दुसऱ्या सत्राकडे. आम्हाला हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलं आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या कशी होईल यासाठी आम्हाला विशेष मार्गदर्शन केलं ते आमचे लाडके दादा, ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय श्री संजयजी देवरामजी भोईर, आमचे लाडके दादा यांचा इथं आदरपूर्वक सत्कार केला जातोय. अमोल भोईर यांच्या शुभ हस्ते दादांना मानाची शाल, पुष्पगुच्छ व एक सन्मान चिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला जातोय. असाच प्रेम गावदेवी स्पोर्ट्सच्या खेळाडूंवरती दादांचा असू द्या. तसेच 4 दिवस ही स्पर्धा कशी संपन्न होईल याकडे विशेष ज्यांचं लक्ष होतं आणि आम्हाला वेळोवेळी फोन करून आमच्या बरोबर राहून जे आम्हाला साथ देत होते ते ठाणे महानगरपालिकेतील यंग अँड डॅशिंग नगरसेवक सन्माननीय श्री भूषण देवराम भोईर यांचा इथं आदरपूर्वक सत्कार केला जातोय. विजय वैती यांच्या शुभ हस्ते मानाची श्वाल, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण नेहमी ज्वलंत राहावी याच कारणास्तव एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आदरपूर्वक सत्कार केला जातोय. तसेच 4 दिवस ही स्पर्धा आम्हाला संपन्न करण्यासाठी ज्याने रसिक प्रेक्षकांचं संगीताच्या माध्यमातून मनमोहित केलं ते आमचे डीजे रक्षक डीजे रुद्र, देवेगावतील प्रथमेश मान स्वीकारताना एक मानाची श्वाल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. भूषण भोईर यांच्या शुभ हस्ते. तसेच दशविनी हॉटेलच्या मालकीन सौभाग्यवती कविता मॅडम मेंढन यांचा इथे आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. भूषण भोईर याच्या शुभ हस्ते त्यांना पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला जात आहे, ज्यांनी 4 दिवस आम्हाला अल्पाहाराची व्यवस्था करून दिली. तसेच
युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता यावा यासाठी GTC जल्पेश भुईर यांचे सँडी यांना मी विनंती करतोय की आपण आपला मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. GTC टीमचे सँडी युट्यूबच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद देण्यासाठी नेहमीच ज्यांचा आम्हाला विशेष सहकार्य लाभलं ते GTCचे सँडी. तसेच 4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी ज्यांनी व्यासपीठ आम्हाला दिलं ते रामचंद्र मंडप डेकोरेटर्सचे निशांत, रामचंद्र मंडप डेकोरेटर्सचे निशांत भुईर. आणि आपण वळूया आता मुख्य कार्यक्रमाकडे. मान्यवरांचं स्वागत झाल्यावर आपण वळूया पारितोषिक वितरण समारंभाकडे. परंतु त्या अगोदर गेली 4 दिवस निष्पक्षपणे पंचगिरी करणारे पंचांना आपण विसरून चालू शकत नाही आणि पंचांची कामगिरी फार महत्त्वाची होती. त्या सर्व पंचांना मी व्यासपीठावर बोलवतो. हेमंत म्हात्रे, अनिल वाघेला, भरत मेयर, राजेश मोरे या 4ही पंचांना मी व्यासपीठावर सन्मानाने आमंत्रित करतो, कारण की त्यांची कामगिरी ही फार मोलाची, फार महत्त्वाची होती. जरा जोरदार टाळ्या 4ही पंचांसाठी झाल्या पाहिजेत. अनिल वाघेला सरांचं सुद्धा खूप सहकार्य आम्हाला लाभलं. 4 दिवस नेहमीच सामना सुरू होण्याआधीच अनिल सरांची उपस्थिती लागायची, विचारायची खेळपट्टी कशी आहे, खेळपट्टीवरती काय करायला हवं. आता आम्ही सन्मान सत्कार करण्यासाठी मी भूषण भोईर साहेबांना विनंती करतो की यापुढील यापुढील सत्कार आपण करावा. ज्याने 4 दिवस आपल्या वाणीतून मंत्रमुग्ध केलं रसिक प्रेक्षकांना, खेळाडूंना. ते आमचे ठाण्यात
आणि आता मी विनंती करीन की आज या स्पर्धेचं ज्यांच्यामुळे आयोजन इथे आपण बघत आहात, हे मैदान हे वाटतं आपलं आहे आपलं, परंतु साजरा करण्यासाठी हे फार कठीण आहे. आणि आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामन्यांचं आयोजन करण्यात आलं ते आपल्या सर्वांचे आधारवड म्हणजेच आपले सर्वांचे लाडके नाना यांना मी दादांना विनंती करीन, सन्मान्य नगरसेवक संजयजी भोईर यांना, की त्यांनी आज या स्पर्धेबद्दल आणि खेळाडूंना मार्गदर्शनपर 2 शब्द आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. गावदेवी स्पोर्ट बालखुम यांच्या संयुक्त विद्यमानाने आज नगरसेवक चषक आयोजित करण्यात आलेला होता. 4 दिवस आपण सर्वांनी जे सामने त्या ठिकाणी बघितले असते त्याचं बक्षीस वितरण आज होत आहे. या बक्षीस वितरणासाठी उपस्थित असलेले ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माझे वडील देवराम भोईर, आमचे बंधू भूषण भोईर, सर्व प्रमुख पाहुणे आणि सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडू बंधू आणि भगिनी, 40+ आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वच संघ या ठिकाणी आपल्या या मैदानावरती खेळण्यासाठी आले होते. नगरसेवक चषक आणि लाख रुपयाची टुर्नामेंट या ठिकाणी जी आयोजित करण्यात आलेली आहे, जितेश भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी, आणि आज आपण खेळण्यासाठी ज्या मैदानावरती आपण आलेला आहात की आपण बघितलं असेल की मैदानाची जी रूपरेषा त्या ठिकाणी आहे, असंच मैदान त्या ठिकाणी आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघण्यासाठी मिळतो. हा मैदान त्या ठिकाणी प्रायव्हेट असलं तरीही आपण आपल्या सामने त्या ठिकाणी ह्या टुर्नामेंट आयोजित केली जातात. डिसेंबरमध्ये आम्ही नगरसेवक चषक जो झाला होता आणि त्या नगरसेवक चषकमध्ये 140 संघ त्या ठिकाणी होते. महिला, पुरुष आणि युवकांचे त्या ठिकाणी जे सामने ठेवण्यात आले होते ते 140 संघ त्या ठिकाणी होते. आणि वेळ आणि वेळेची मर्यादा आणि वेळेचं बंधन, सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी डॉट बॉल पडत होता. आणि मगाशी मी जेव्हा क्वार्टरचा सामना त्या ठिकाणी जे पुकारला होता आणि पुकारल्यानंतर की आम्ही जुचंद्रला त्या ठिकाणी खेळायला आमचे प्लेयर्स गेलेत आणि आम्हाला थोडंसं वेळ त्या ठिकाणी होईल. जर आपण वेळेचं बंधन त्या ठिकाणी पाळलं नाही तर आपल्याला अंधारात त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा सामना त्या ठिकाणी खेळावा लागतो. आणि फायनलचा संघ त्या ठिकाणी जे आपण खेळत होतो ते 3 षटकांचे त्या ठिकाणी करावे लागले. याचाच अर्थ की आपण वेळेचं बंधन त्या ठिकाणी ठेवत नाही. आणि ज्या मॅचेस त्या ठिकाणी होतात आणि मॅचेस बंटी सरांनी मगाशी सांगितलं की हे फिक्सिंग त्या ठिकाणी मॅच नाही, तर मी या ठिकाणी आपल्याला सांगेन की मीही टुर्नामेंट त्या ठिकाणी भरवलेल्या आहेत. आणि ज्या टुर्नामेंट्स त्या ठिकाणी ओपनमध्ये त्या ठिकाणी ठेवल्या होत्या की संपूर्ण मुंबई असेल किंवा मुंबईच्या बाहेरील त्या ठिकाणी प्लेयर्स त्या ठिकाणी असतील, कुठलेही प्लेयर्स त्या ठिकाणी संजय भोईरच्या टीममधनं त्या ठिकाणी खेळून गेले नाही असं त्या ठिकाणी होणार नाही. आणि अशा पद्धतीची टुर्नामेंट आणि संघ त्या ठिकाणी आम्ही वेळेचं बंधन ठेवूनच त्या ठिकाणी आमच्या भागात त्या ठिकाणी येत होते. आणि आजची जी मॅच त्या ठिकाणी बघितली की मी जरी मैदानावरती 3 दिवस त्या ठिकाणी आलो नाही, पण बाहेरनं त्या ठिकाणी सांगेन की पहिल्या मॅचपासनं त्या ठिकाणी जी फिक्सिंग त्या ठिकाणी होते, पूर्वी अशा पद्धतीची फिक्सिंग त्या ठिकाणी होत नव्हती. पण आम्ही याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला खेळायला पाहिजे आणि पैशाची अडचण त्या ठिकाणी असते. आणि ती अडचण त्या ठिकाणी जर दूर करायची असेल तर त्या पद्धतीचे त्या ठिकाणी टुर्नामेंट्स त्या ठिकाणी खेळली जाते. पण याच्यामधनं जर आपण बघितलं की आपण टुर्नामेंट खेळायला पाहिजे, पण जर आपण जिद्दीवरती त्या ठिकाणी झाला तर आम्ही आमची जी नगरसेवक चषक त्या ठिकाणी जी आयोजित केली जाते ती फक्त ट्रॉफीसाठी त्या ठिकाणी असते. आणि ही ट्रॉफीसाठी त्या ठिकाणी पैशाला त्या ठिकाणी कुठलंच महत्त्व नाही, पण ट्रॉफीला महत्त्व त्या ठिकाणी आहे. पुढच्या वर्षीची आपण गावदेवी स्पोर्टच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी जे नगरसेवक चषक जो भरला जाईल, म्हणजे आम्ही जो नगरसेवक चषक त्या ठिकाणी जो आयोजित केला जातो जो संपूर्ण प्रभागामधला त्या ठिकाणी होतो. आणि जे
बाहेरील ओपन संघ त्या ठिकाणी असतील. पुढच्या वर्षी फक्त ग्रामीण नाही, पूर्ण ओपन त्या ठिकाणी मॅचेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आणि ह्याच मैदानावरती आपल्याला त्या ठिकाणी चांगले संघ त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळतील. आणि आपण ट्रॉफी आणि चांगली टुर्नामेंट त्या ठिकाणी ऑर्गनाईज त्या ठिकाणी केली जाईल. आणि आपल्याला बघण्यासाठी मिळेल की आम्ही गावदेव स्पोर्ट त्या ठिकाणी असेल किंवा संजय भोईर फाउंडेशन असेल किंवा युथ त्या ठिकाणी असेल किंवा आणखी गावातले सर्व संघ त्या ठिकाणी आहेत, सर्वांना एकत्रित करून ही टुर्नामेंट त्या ठिकाणी नगरसेवक चषक आयोजित केला जाईल. आणि सर्वांच्या माध्यमातून आपल्याला सर्वच गोष्टी त्या ठिकाणी मिळतील. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला की खेळाचं मैदान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. या भागात आपण जर बघितलं असेल की आपल्याला मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी दिसतात. ठाणे शहरामध्ये जर आपण मैदानं त्या ठिकाणी बघितली तर नवी मुंबईची जर आपण बघितलं असेल की वेल नियोजन त्या ठिकाणी जे सिडकोच्या माध्यमातून जे झालेले होते आणि आत्ता या भागामध्ये त्या ठिकाणी जर आपण डेव्हलपमेंट चालू आहे की जो डेव्हलपमेंट चालू असलेला आपल्याला कुठेही मैदान त्या ठिकाणी अशा पद्धतीचं 60 यार्डचं त्या ठिकाणी मैदान आपल्याला बघण्यासाठी मिळत नाही. पण आम्ही जो मागच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी जे माननीय आमच्याच पक्षाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बालखोममध्ये येणार होते, त्याला आमचा विरोध त्या ठिकाणी आम्ही ह्याकरता केला होता की मैदान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सायन्स सेंटर नको, पण मैदान त्या ठिकाणी पाहिजे. कारण मुलांना खेळण्यासाठी जर मैदान त्या ठिकाणी नसेल तर तो मैदान जर आपल्याला उपलब्ध करायचं असेल तर आपण 20 एकरमध्ये जो आपण रिझर्वेशन प्लॉट त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तर कलर केम कंपनीमध्ये आपण 20 एकरच्या नियोजित त्या ठिकाणी आरक्षित भूखंडावरती आपण 7-8 एकर त्या ठिकाणी आपण आपल्या खेळाच्या मैदानासाठी त्या ठिकाणी आपण मागितले आहे. आणि बाकीच्या याच्यावरती आपण अर्बन फॉरेस्ट त्या ठिकाणी म्हणजे झाडं त्या ठिकाणी लावायचे आहे. तर अशा पद्धतीचं हा मैदान पुढच्या वर्षाची टुर्नामेंट त्या ठिकाणी त्याच मैदानावरती त्या ठिकाणी केली जाईल. आणि त्या याच्यावरतीच आपल्याला ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी टुर्नामेंट आणि ऑर्गनाईज त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळेल. हा मैदान तर आहेच, ह्या मैदानाचंही त्या ठिकाणी आपल्याला विल्हेवाट लावायचीच आहे. आणि त्या ह्याच्यातनं ही जो गोष्ट त्या ठिकाणी आहे की सर्वच भागामध्ये त्या ठिकाणी चांगले मैदान त्या ठिकाणी पाहिजेत. आणि चांगले मैदान असेल तर मुलांचं फिटनेस आणि सर्वच त्या ठिकाणी खेळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. अशा माध्यमातून हा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण सर्व खेळाडूंच्या माध्यमातून तो यशस्वी त्यांनी त्या ठिकाणी पार पडू शकतो. आणि हा यशस्वी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी येत्या ह्या महासभेमध्ये त्या ठिकाणी त्याचा विल्हेवाट त्या ठिकाणी लावला जाईल. आणि ह्याच्यात आपल्याला चांगलं मैदान त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळेल. आणि चांगली ऑर्गनाईज आणि टुर्नामेंट जितेश भोईर यांच्या माध्यमातून आपण ही टुर्नामेंट आपण बघितली असेल, चांगलं ऑर्गनाईज त्या ठिकाणी होतं. मी मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो की आपण चांगली टुर्नामेंट त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे. कुठेही गालबोट न लागता आपल्याला ह्या गोष्टीवरती त्या ठिकाणी आपण चांगला नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तो नियोजन अतिशय चांगला असल्यामुळं पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षाही चांगलं त्या ठिकाणी नियोजन आपण करूया. आणि एवढं आजच्या प्रसंगी या ठिकाणी बोलतो आणि मन 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या सन्मान्य नगरसेवक संजय भोईर यांच्यासाठी. आणि आता मी विनंती करीन आपल्या सर्वांचा आधारवड सन्मान्य नाना यांना मी विनंती करीन त्यांनी यावेळी आशीर्वादपद 2 शब्द. गावदेवी स्पोर्ट क्लब बाळकुम यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक सचक क्रिकेट टुर्नामेंट्स गेले 4 दिवस या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. त्या टुर्नामेंट्सचा आता सांगता समारंभ होत असून या टुर्नामेंटच्या सांगता समारंभासाठी उपस्थित सन्माननीय ज्याने नुकतंच आपल्याला संबोधित केलं ते सन्माननीय या विभागातील नगरसेवक संजयजी भोईर, पलीकडच्या वार्डातील नगरसेवक आणि आमचे छोटे सुपुत्र भूषणजी भोईर, सन्माननीय म्हात्रे साहेब, तन्वीचे मालक सन्माननीय शेट्टी साहेब, गावदेवी स्पोर्ट क्लबचे सर्व पदाधिकारी, ज्या संघाने भाग घेतला होता त्या संघाचे सर्व खेळाडू आणि खास या ठिकाणी हे टुर्नामेंट पाहण्याकरता आलेले सर्वच क्रीडा रसिक बंधू आणि भगिनी, गेले 4 दिवस मी या ठिकाणी टुर्नामेंट पाहत आहे. एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही क्रिकेटची स्पर्धा गावदेवी स्पोर्ट क्लब बाळकुम यांनी आयोजित केली होती.
आणि या 4 दिवसाच्या कालखंडामध्ये ह्या जिल्ह्यातील नामवंत अशा प्रकारचे जे संघ, विशेषतः म्हणजे या ठिकाणी मी भिवंडी तालुक्याला या ठिकाणी धन्यवाद देईन. ज्या भिवंडी तालुक्यातले जे 8 संघ या ठिकाणी उतरले होते, ते 8 संघ या ठिकाणी मातबर संघ असे उतरले होते की त्याच्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल ही जी स्पर्धा प्रत्येक मॅचमध्ये आम्हाला पाहण्याकरता मिळाली. याच्या अगोदर अशा प्रकारचा योग कधी प्राप्त झाला नव्हता. मी या भिवंडी तालुक्यातील 8 संघांना धन्यवाद देऊ इच्छितो. आणि त्याचबरोबर अंतिम 4 मध्ये 2 भिवंडीचे संघ या ठिकाणी आले होते. अशा पद्धतीने हा मी मधल्या कालामध्ये वीर तानाजी दापोडे या संघाने आयोजित केलेली दापोडेला स्पर्धा होती. ती स्पर्धा बघण्याकरता गेलो असताना त्या स्पर्धेमध्ये जे काही संघ खेळत होते आणि ते संघ खेळत असताना त्या ठिकाणी मी पाहिलं, त्या ठिकाणी मी कौतुक केलं त्या ठिकाणी की अशा प्रकारचे खेळाडू आज या ठिकाणी जे काय तयार होत आहेत आणि त्या खेळाडूंना अशा प्रकारचे ग्राउंड सारखं उपलब्ध होत आहेत. जसं संजय भोईने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मधल्या काळामध्ये अशाच पद्धतीने ज्या 20 एकरवरती जो अमेल्टी प्लॉट आहे, वास्तव पाहता तो अमेल्टी प्लॉट त्या ठिकाणी आमच्या लोकांना कुठेही विश्वासामध्ये न घेता त्या ठिकाणी परस्पर त्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची जी घोषणा केली होती, आम्ही त्यावेळेस पूर्णपणे त्या ठिकाणी विरोध केला. जर या ठिकाणी ब्रिटिशांनी या देशावरती 100 वर्ष राज्य केलं तर 100 वर्षानंतर या देशाची लोकसंख्याची किती आबादी होईल, त्या दृष्टिकोनातून त्यांना काय काय हवं आहे अशा प्रकारची रूपरेषा तयार करून गेले होते. तशाच प्रकारचे आम्ही देखील आमच्या कारकिर्दीत अशा पद्धतीने रूपरेषा तयार केली आहे. आणि त्याला जर कोणी जर बूट पाणी देत असेल तर आम्ही त्या ठिकाणी पक्ष देखील त्याग करण्याकरता तयार आहोत. परंतु मुलांसाठी मैदान म्हणून त्या ठिकाणी आम्ही आरक्षण म्हणून त्या ठिकाणी त्या मैदानासाठी आमचं काही झालं तरी चालेल, परंतु मैदान त्या ठिकाणी सोडणार नाही अशा प्रकारची जिद्द आमच्या मनामध्ये या ठिकाणी आलेली आहे. आम्ही कुठच्याही पदासाठी या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये आम्ही अवलंबून नाही बिलकुल. फक्त आम्ही यासाठी त्या ठिकाणी की ज्या लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकून त्या ठिकाणी जे आपण मतदान केलेलं आहे, ज्या युवकाने आपण मतदान केलेलं आहे, त्या युवकासाठी आपण काहीतरी करणं हे आपलं करणं प्राप्त आहे. आणि ते करण्याचं काम या ठिकाणी आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी करत आहोत. आणि अशाच पद्धतीने गावदेवी स्पोर्ट क्लब या संघाला आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो. परंतु जो अंतिम सामना या ठिकाणी झाला कासारवडला आणि दापोडा, हे काय रंगतदार लढाई होईल अशा प्रकारचं मला चित्र पाहण्याकरता मिळेल अशा प्रकारचं मला वाटत होतं त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी कासारवडील संघाने ज्यावेळेला 38 ते 40 धावा काढल्या त्यावेळेला मला असं वाटलं होतं की दापोड्याच्या मध्ये असलेले जे मातबर खेळाडू आहेत ते मातबर खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाचं कौशल्य दाखवतील. आणि मला असं वाटलं की वडोदऱ्याच्या संघाला सहजासहज त्या ठिकाणी हरवतील. परंतु त्या ठिकाणी उलटं झालं आणि त्या ठिकाणी कासावडीच्या संघाने आपल्या दापोड्याच्या संघाला सहजासहजी हरवलं आणि अंतिम विजयी झाले. त्या दोन्ही संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने खेळ केलं अशा पद्धतीने खेळ करण्याचा जो प्रयत्न कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च या ठिकाणी संजयने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मी गावदेवी स्पोर्ट क्लब बाळकूम आणि आमच्या गावाच्या 3ही गावामध्ये असलेले जे काही संघ आहेत त्या संघाला 3ही संघाला मी तिन्ही गावाच्या संघाला मी विनंती करतोय की आपण एक चांगला संघ निर्माण करा. या ठिकाणी एक अ आणि ब क स अशा प्रकारचा ते संघ निर्माण करायचा या ठिकाणी की जेणेकरून या ठिकाणी जसं आता या ठिकाणी जे प्रत्येक गावाचा संघ खेळतोय हा एक गाव एक संघ आहे, तसंच आपल्या गावाचा देखील 3ही गावाचा एक संघ असला पाहिजे. आणि त्यामध्ये आपण कुठेही खेळू तरी देखील माझे सर्व खेळाडू कमी न पडतील अशा दृष्टिकोनाने प्रयत्न करावे हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. धन्यवाद नाना. हे होते आपले आधारवड सर्वांचे मार्गदर्शक नाना, ज्यांनी आपल्याला सांगितलंय एकत्र खेळलो तर लढू चांगले. आणि कासावडोली संघ आपल्या अपेक्षा नव्हत्या बघा नानांनी सांगितल्या, परंतु जोरदार टाळ्या फायनलच्या 2 संघासाठी झाल्या पाहिजेत ज्यांनी जबरदस्त खेळ केला. तर नक्कीच एक सत्कार राहिला आहे ज्याने 4 दिवस स्कोररच्या भूमिकेमध्ये एक चांगलं आपलं काम दर्शवलं. तोच सौरभ पुरोहित यांचा इथं स्वागत सत्कार केला जाईल.
जितेश भोईर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सौरभेचं आदरपूर्वक सत्कार करावा. एक मानाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. तसेच या स्पर्धेमध्ये ज्या 4 संघांनी 40+च्या ज्या 4 संघांनी सहभाग दर्शवला होता त्या संघांमध्ये सामनावीर मॅन ऑफ द मॅच, पहिली मॅन ऑफ द मॅच जाते बाळकोम 40+ संघाचा शशिकांत. पहिला सामना जो झाला त्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता बाळकोम 40+चे शशिकांत. प्लीज पुट युअर हँड टुगेदर फॉर शशिकांत. तर लगेच टाळ्या वाजायला हव्या 40+ मास्टर संघाचा शशिकांत. तसेच दुसरी मॅन ऑफ द मॅच कोलशेत मास्टर संघाचा मोहन. कोलशेत मास्टर संघाचा मोहन ज्याने तुफानी फलंदाजी केली होती. तर टाळ्या वाजायला हव्यात. नक्कीच मोहन नाहीये तर त्याचं सन्मान स्वीकारतायत प्रकाश. दरम्यान तसंच फायनल मॅच मध्ये ज्याने तुफानी खेळी गेली आणि आपल्या संघाला एक चांगली धावफलक उभारून दिला होता तो म्हणजे बाळकोम मास्टर संघाचा संतोष भोईर. संतोष भोईर नसतील तर कुंदन हजारे येत आहेत त्यांचा मान स्वीकारण्यासाठी. मी तरुण व्यावसायिक माध्यमांना विनंती करीन त्यांनी त्यांच्या हस्ते रसिकजन हो 40+च्या खेळाडूंचा सत्कार होता. टाळ्या झाल्याच पाहिजेत. यांना पाहून तर आपण खेळलो. नक्कीच केतन म्हात्रे साहेबांना अजून एक मी विनंती करतोय द्वितीय पारदर्शक स्थान बनवायचंय. केतन म्हात्रे साहेबांनी द्वितीय पारदर्शक जातोय 40+ मास्टर कोलशेत संघ उपविजयी संघ 40+ मास्टर. जोरदार टाळ्या. सेकंड रनर अप ऑफ 40+ कोलशेत 40+ मास्टर्स. अभिनंदन. संघ पुरा नाही उपस्थित परंतु 2 त्यांचे सहकारी आहेत ते हे पारितोषिक स्वीकारतात. कोलशेत 40+ कोलशेत विभागातील हे सर्वात तरुण खेळाडू 40+ असले तरी तरुण लाजवेल असा खेळ. अभिनंदन. तसेच अंतिम विजयी संघ कलशवासी भारती मडवी यांच्या स्मरणार्थ श्री रत्नाकर मडवी व श्री मंदार कदम यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. 40+ मास्टर विजयी संघ बाळकोम 40+ मास्टर संघ. चला सगळ्यांनी यायचंय टाळ्या वाजायला हव्यात. बाळकोम 40+ मास्टर. अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. बाळकोम मास्टर 40+. तर नक्कीच नाना कसं वाटतंय 40+ मास्टर बाळकोम या संघाने विजेतेपद पटकावलं आहे. अभिनंदन 40+. वाघबी चे मोहन गोंधळे यांनी शिस्तबद्ध संघाचे जे पारितोषिक दिलं होतं ते पारितोषिक दिलं जात आहे. 32 संघांमध्ये ज्या संघांनी वेळेवर हजर झाले आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे नियम मोडले नाहीत, खास करून तो नियम जो नियम महत्वाचा होता वेळेवर हजेरी नाही तर 2 दंड, त्याचबरोबर त्यांनी हसत हसत पराभवही स्वीकारला आणि विजयही हसत हसत स्वीकारला. असा शिस्तबद्ध संघ
तो म्हणजे भिवंडी येथील ठाकूरपाडा भिवंडी संघ. शिस्तबद्ध संघाचं पारितोषिक त्यांना घोषित होत आहे. जोरदार टाळणी कौतुक करूया. वन ऑफ द बेस्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट शिस्तबद्ध संघ. त्या संघाची शिस्त महत्वाची. भिवंडी नगरीतील अष्टविनायक ठाकूरपाडा संघ 3 मॅच खेळला, मात्र काय खेळ दाखवला. आणि आता आपण वळूया मुख्य बक्षीस समारंभाकडे. ज्याशी आपण वाट बघत होतात तो बक्षीस समारंभ आता आपण सुरू करत आहोत. प्रथम फायनल ला आलेल्या दोन्ही नामवंत संघांचं एकदा जोरदार टाळणी कौतुक हे झालंच पाहिजे. 32 संघात 2 संघ. तरणकेस अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ज्याने सामन्याविरुद्धचा पुरस्कार पटकावला त्याचं नाव आहे, ज्याने संघ डगमगत असताना तिसऱ्या क्रमांकाचा चालला फलंदाज रणजित नरेश स्पोर्ट्स संघाचा, ज्याने 12 धावा पटकावल्या, तोच राज. राज यांनी यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुरेख फलंदाजी. ज्यावेळेस आयुब बाद झाला, मोनिश बाद झाला, त्यावेळेला आलेला राज याने एक चौकारी षटकार लगावून धावफलकाला आकार देण्याचं काम केलं. तोच राज. क्या बात है. राज यांना बक्षीस देतात राजच साहेब. क्या बात है. अभिनंदन. आणि आता वळूया आपण मुख्य बक्षीस समारंभाकडे. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 6 झेल टिपल्या आणि ज्या वेळेस संघ अडचणीत होता 3 चेंडूमध्ये 8 धावा डिपेंड करायच्या होत्या, त्यावेळेस बाउंड्री लाईन वरती ज्याने झेल टिपला आणि आपल्या संघाला कलाटणी दिली तो वीर तानाजी दापोडे संघाचा दिनेश. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट प्राइज गोस टू दिनेश. पाळकुम गावचा जावई दिनेश. जीत गणेश भुईर यांच्याकडून हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी स्पोर्ट शूज. तसेच उत्कृष्ट फलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने चांगली फलंदाजी केली, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 97 धावा पटकावल्या आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत आणून दिलं, तो वीर तानाजी दापोडे या संघाचा दिनेश. Congratulations Dinesh. Best batsman of the tournament. Prize goes to Dinesh from वीर तानाजी दापोडे. आपल्याला मिळतंय उन्हाळ्याच्या दिवसात कामाला येणार, घरी आपल्या प्रत्येकाचा डिमांड असतं, तो म्हणजे थंडगार वारा देणारा कूलर. जोरदार टाळ्या. थँक्यू डीजे. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्याने फलंदाजांना नाचवलं, अक्षरशः नाचवलं, तो आणि इकॉनॉमिकल बॉलिंग केली, ज्याने कमी धावा केल्या, तो रणजित नरेश स्पोर्ट्स संघाचा विघ्नेश. 7 गडी बाद केले आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, कमी धावा देऊन 7 गडी बाद केले. क्या बात है विघ्नेश. कैलासवासी रामचंद्र बालजी वैती यांच्या स्मरणार्थ रुही विजय वैती यांच्याकडून हे कुलरडन विघ्नेश. आणि या स्पर्धेचं 4थ्या क्रमांकाचा विजेता, सेकंड रनरअप ज्याला आपण म्हणतो, तो संघ आहे विलास स्मृती राहणार. अभिनंदन विलास स्मृती. आपले प्रतिनिधी असतील किंवा आपला एखादा कोणी खेळाडू असेल त्यांनी हे पारितोषिक स्वीकारावं किंवा दापोडेकरांनी हे पारितोषिक स्वीकारावं. 4th प्राइज.
विलास मोती राहणार. कीर्ती ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय श्री केतन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते चतुर्थ पारितोषिक विलास स्मृती राहणार. थँक्यू डीजे. आणि या स्पर्धेचं थँक्यू डीजे तृतीय पारितोषिक थर्ड प्राइज. हालाकी तिसरं प्राइज सुद्धा पहिल्या प्राइजच्या लेवलचंच आहे. हा संघ सुद्धा जबरदस्त खेळला परंतु शेवटी हार जित्ती असतेच. द थर्ड प्राइज गोस टू जॉली बॉयज मुंब्रा. कॉन्ग्रॅच्युलेशन जॉली बॉयज. मुदस्सीर द कॅप्टन ऑफ जॉली बॉयज, अभिनंदन. हा पहिल्या क्रमांकापेक्षा कमी संघ नव्हताच परंतु काय सामना झाला. अभिनंदन जॉली बॉयज मुंब्रा. आणि आता आम्ही पुकारा करतोय सेकंड प्राइज. खरं हे सेकंड प्राइज फार महत्वाचं होतं. या 32 संघांमध्ये दुसऱ्याचा मान हा पहिल्यापेक्षा कमीच नाहीये परंतु ठाणेकरांनी आपली लाज लागली आणि शेवटी त्यांनी मात केली ती भिवंडीकरांवर. सेकंड प्राइज गोस टू वीर तानाजी दापोडे. काय संघ आहे. अभिनंदन वीर तानाजी दापोडे. कॉंग्रॅच्युलेशन. मराठी संघांनी मराठी नावं आपली ठेवावी परंतु आपल्या महाराष्ट्राचा आधारस्तंभ वीर तानाजी मालुसरे यांच्या नावावर 25 वर्ष एकच संघ खेळतोय तो म्हणजे वीर तानाजी दापोडे. अभिनंदन. आणि तर ज्याची आतुरतेने सर्वजण वाट पाहत आहेत मॅन ऑफ द सिरीज. सगळ्या प्लेयरनी यायचंय. पहिला द्वितीय पारितोषिक वीर तानाजी दापोडे संपूर्ण संघ. अभिनंदन. वीर तानाजी दापोडे संघ प्रथमच बाळकुम नगरीमध्ये खेळण्यासाठी आला होता आणि अंतिम सामन्यामध्ये आपण मजल मारली उपविजयी संघ म्हणून घोषित झाला तोच हा संघ वीर तानाजी दापोडे. तो क्षण आलाय ज्या क्षणाची अनाउन्समेंट आम्ही आता करत आहोत. प्रतीक पाटील.
तर यानंतर आपण बोलणार आहोत ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात. ठाणे नगरीमध्ये सर्वप्रथम बाळकुंभ संघाने मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक ठेवण्यात आली. 4 दिवस चालणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक ठेवण्यात आली. कोण असेल बाईकचा मानकरी? कोण असेल बाईकचा मानकरी? कोणी सांगू शकाल कोण असेल? गेस करा कोण असेल? जज गेस हु इज द मॅन ऑफ द सिरीज विनर? आवाज द्या, आवाज द्या. कोण असेल? कासरवडली संघाचा कोण असेल की जॉली बॉयज मुंब्राचा कोणी असेल की विलासमती राणा संघाचा कोणी असेल? बरेचसे 3 ते 4 खेळाडू या लिस्ट मध्ये होते, ज्यामध्ये होते आयुब रणजित नरेश फोर्ट संघाचा, तसेच बंटी जॉली बॉयज मुंब्रा संघाचा, मुदस्सीर होता, तसेच चिराग होता विलासमती राणा संघाचा, तसाच दिनेश होता. कोण असेल? कोण असेल सांगा. तर ज्याची आपण सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहतोय, मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल बाईक. जरा जागा द्या, जरा बाजूला बाजूला. आणि आता अनाउन्समेंट होते मॅन ऑफ द सिरीजची. भरत, तर नक्कीच कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? गेस्ट गाईज, कोण असेल? मोडी सांगतोय स्वतः बी असेल. तर मॅन ऑफ द सिरीज मी नाव घोषित करतोय. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय कोणाला जाईल? कासरवडली संघ. मॅन ऑफ द सिरीज अनाउन्समेंट होते. 3, 2, 1. नाव आहे वीर तानाजी दापोळे संघाचा राजन, ज्याने 86 धावा केल्या आणि 8 गडी बाद केले. तोच हा दापोळे संघाचा वाघ राजन. वय वर्ष 43 असताना सुद्धा तरुणांना लाजवेल असं खेळाचं प्रदर्शन केलं राजन याने. 86 धावा केल्या. एक मिनिट जे मी विचारू शकतो की ही मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज